नमस्कार मित्रांनो, कालच आपलं बजेट सादर झालेलं आहे याच्यामध्ये ज्यावेळेस इलेक्शन असते त्यावेळेस आपल्या इथं दोन बजेट सादर केले जातात. एक म्हणजे इंट्रीम बजेट असते आणि इलेक्शन झाल्यानंतर जी काय पार्टी पुन्हा निवडून येईल किंवा जी कोणती पार्टी येईल ते परत एकदा बजेट आपले सादर करत असते. तर त्याच्यापैकी जे इंट्रीम बजेट आहे ते काल 1 फेब्रुवारीला सादर झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे आपल्याला ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, जे की पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, जेवढ्या काही ॲग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये जे काही ॲग्रिकल्चरचे अलोकेशन्स विचारले जातात तेच आपल्याला पाहिजेत. पूर्ण बजेट आपण पाहणार नाही, जे ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तेवढंच आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये जे 2024चं बजेट सादर झालेलं आहे याच्यामध्ये टोटल ॲग्रिकल्चरला किती पैसे दिलेले आहेत, तर 1.27 लाख करोड, जे की या बजेटमधले लोएस्ट आहेत. लक्षात ठेवा, लोएस्ट आहेत. आणि हायेस्ट जे पैसे दिलेले आहेत ते डिफेन्स सेक्टरला दिलेले आहेत. डिफेन्स सेक्टरला दिलेले आहेत. तर लोएस्ट असले तरीही आपल्याला जे काही अलोकेशन्स केलेले असतील वेगवेगळ्या स्कीमसाठी किंवा जे काही घोषणा केलेल्या असतील, जे काही टार्गेट सांगितलेले असतील ते आपल्याला पेपरला डायरेक्टली विचारले जातात. त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहेत. तर टोटल बजेट जे असेल ॲग्रिकल्चरसाठी 2024ला इंट्रीम बजेटमध्ये 1.27 लाख करोड एवढे पैसे दिलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही आपले अलोकेशन झाले ते आपल्याला पाहिजेत. याच्यामध्ये जे की फिशरी डिपार्टमेंट ज्याला अतिशय महत्त्व दिलं जातं काही दिवसांपासून मागच्या, तर याच्यासाठी जे काही फिशरीचं जे डिपार्टमेंट असेल याला जवळपास 2584.50 करोड एवढे काय केलेले पैसे अलोकेट केलेले 2024-25 साठी. याच्यामध्ये त्यांनी जे काही आपल्या फायनान्स मिनिस्टर असतील श्रीमती निर्मला सीतारामन यांनी काही याच्यामध्ये गोष्टी पण सांगितल्यात की ज्यावेळेस फिशरीला त्यांनी अलोकेट केले 2584.50 करोड, याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात. फिशचं प्रोडक्शन 175.45 लाख टन हे 2022-23ला पूर्ण कंप्लीट इयरमध्ये 2022-23 पर्यंत तुमचं काय 175.45 लाख टन्स एवढं फिशचं प्रोडक्शन झालं हे त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर हे त्यांनी सांगितलं की जगामध्ये इंडिया ही 3 नंबर म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट पैकी 3 नंबरच्या पोझिशनला आपण सगळ्या वर्ल्डमध्ये आहे. इंडिया इज द 3rd लार्जेस्ट फिश प्रोड्युसिंग कंट्री. ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फिशचं उत्पन्न होतं अशा पहिल्या 3 कंट्री म्हणजे तिसरी पोझिशन आपली जगामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की जगामध्ये जे काय प्रोडक्शन होतं त्या जगामध्ये जेवढं प्रोडक्शन होतं त्याच्यापैकी 8% ग्लोबल प्रोडक्शनच्या इंडिया काय करतं कॉन्ट्रीब्यूट करतं. त्याच्यानंतर त्यांनी GVA सांगितला की 1.09% GVA जे काही इंडियाचं जे काही GVA असेल ग्रॉस व्हॅल्यू ॲडिड असेल त्याच्यापैकी 1.09% हे काय तुमचं फिशरीचं GVAचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नंतर ॲग्रिकल्चरमधला जो काही GVA असेल ॲग्रिकल्चर GVA असेल याच्यामध्ये 6.724% एवढं काय असणार आहे फिशरीजचा GVA येतो. हे सगळे आकडे आपल्याला महत्त्वाचे आहेत. पेपरला डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. फिशचं प्रोडक्शन त्यांनी सांगितलं 175.45 2022-23ला आपण काय केलेलं आहे कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर 8% जगाच्या 8% जेवढं काय प्रोडक्शन होतं जगामध्ये त्याच्यापैकी 8% प्रोडक्शन हे कोण करतं इंडिया करतं. तिसरी सगळ्यात लार्जेस्ट अशी फिश प्रोड्युसिंग कंट्री GVA मध्ये कॉन्ट्रीब्युशन हे 1.09 आहे. आणि त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर GVA जे असेल त्याच्यामध्ये 6.724% एवढा GVA आहे. पुढे गेल्यानंतर अजून काय केलंय आत्मनिर्भर ऑइल सीड अभियान. आता इंट्रीम बजेटमध्ये एक घोषणा केली गेली की आपल्याला ज्या प्रकारे आपण पाहतो की सर्वांगीण विकास आपण पाहतोय ते सर्वांगीण विकास 2000 आपल्याला 47-48 पर्यंत पूर्ण करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे काय आत्मनिर्भर बनायचं सगळ्या सेक्टरमध्ये, तसंच हे एक सेक्टर आहे जे की ऑइल सीड असेल ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांवरती जास्त करून डिपेंड आहे. याच्यामध्ये आपल्याला डिपेंडन्सी कमी करायची आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन घेऊन आपल्याला काय करायचं भारताला आत्मनिर्भर याच्यामध्ये बनवायचंय. म्हणून ह्या 2024-25चं जे इंट्रीम बजेट असेल याच्यामध्ये आत्मनिर्भर ऑइल सीड अभियानची काय केली गेली घोषणा केली गेली. कोणी केली? श्रीमती निर्मला सीतारामन यांनी केलेली. याच्यामध्ये आत्मनिर्भर होण्याचं ठरवलं त्यांनी कशामध्ये ऑइल सीडमध्ये. त्यातली त्यात लक्षात ठेवायचे क्रॉपचे नावं मस्टर्ड असेल, ग्राउंडनट असेल, सिसॅमम असेल, सोयाबीन असेल आणि सनफ्लावर असेल. असे हे जे काही यांच्यापासून ऑइल जे निघतं असे जे क्रॉप्स असतील याच्यामध्ये मस्टर्ड,
ग्राउंडनट, सिसॅमम, सोयाबीन आणि सनफ्लावर याच्यामध्ये आपल्याला काय बनायचं आहे, आत्मनिर्भर बनायचं आहे पा. याच्यासाठी एक अभियान राबवलं जाणार आहे, आत्मनिर्भर ऑइल सीड अभियान पा. हे कोणत्या बजेटमध्ये घोषणा आहे, इंटरिम बजेट 2024-25 म्हणजे कालच्या बजेटमध्ये ही घोषणा केली गेली पा. याच्यामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी आपल्याला अजून काय काय करावं लागेल तर त्यांनी हे पण सांगितलं. हाय यील्डिंग व्हरायटी आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागतील, जास्तीत जास्त वापरायचे. त्याच्यानंतर मॉडर्न फार्मिंग टेक्निक जे असेल ऑइल सीडच्या बद्दलची ती आपल्याला वापरायची. त्याच्यानंतर मार्केट लिंकेज जे असेल, मार्केट लिंकेज प्रोक्रुपमेंट असेल त्यांची ती आपल्याला व्यवस्थित करायची. व्हॅल्यू ॲडिशन जे काय पदार्थ असतील ते आपल्याला बनवले गेले पाहिजे सॉईल आपल्या याच्यापासून, ऑइल सीड्सपासून. त्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स जे असेल त्यांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जर व्यवस्थित क्रॉप इन्शुरन्स जर भेटला ऑइल सीडच्या बाबतीत तर प्रोडक्शन वाढवण्यासाठी त्याची मदत होईल पा. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मदत घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ऑइल सीडमध्ये आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे. याच्यासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे पा. याची घोषणा ही 2024-25च्या इंटरिम बजेटमध्ये केली गेलेली आहे पा. ऑइल सीड अभियान पा, आत्मनिर्भर ऑइल सीड अभियान. पुढे गेल्यानंतर अजून काय तर याच्यामध्ये पा अजून एक घोषणा आपल्या जे काय फायनान्स मिनिस्टर असेल त्यांनी केली ते म्हणजे काय, 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स टू बी सेटअप. जे की ॲक्वा पार्क्स असतील ते कुठं काय हे त्यांनी सांगितलं नाही, परंतु 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स हे आपल्याला सेटअप करायचे हे त्यांनी घोषणा केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं जे की सी फूड एक्सपोर्ट असेल हे 2013-14च्या कम्पेअरमध्ये आपण काय केलं, डबल केलेलं आहे. सी फूड एक्सपोर्ट डबल सिन्स द 2013-14 पासून आपण डबलपर्यंत सी फूड एक्सपोर्ट आत्तापर्यंत करत आलोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी केल्यात तर याच्यामध्ये हे पण सांगितले, फायनान्स जे मिनिस्टर असतील यांनी अनाऊन्स केले द इम्प्लिमेंटेशन ऑफ ए प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी असेल याच्यामध्ये त्यांनी हे केलंय, एनहान्स द ॲक्वाकल्चर प्रोडक्टिव्हिटी. आपल्याला एनहान्स करायची प्रोडक्टिव्हिटी किती, 3 ते 5 टन प्रति हेक्टर पर्यंत आपण गेलो पाहिजे. सध्या जी एक्झिस्टिंग आहे या एक्झिस्टिंग प्रोडक्टिव्हिटी पासून आपल्याला काय करायचं, 3 ते 5 टन पर हेक्टर आपल्याला काय करायची, प्रोडक्टिव्हिटी वाढवायची. कशाची, जे काय ॲक्वाकल्चर असेल ते ॲक्वाकल्चर प्रोडक्ट जे असेल ते ॲक्वाकल्चर प्रोडक्टची प्रोडक्टिव्हिटी 3 ते 5 टनापर्यंत प्रति हेक्टर हे आपल्याला घेऊन जायची पा. ही एक घोषणा केली. त्याच्यानंतर डबल एक्सपोर्ट टू 1 लाख करोडपर्यंत डबल एक्सपोर्ट आपल्याला करायचं आहे, परंतु कितीपर्यंत, 1 लाख करोडपर्यंत आपल्याला त्याची व्हॅल्यू घेऊन जायची आहे. नंतर याच्यामधून आपल्याला जवळपास 55 लाख एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार निर्मिती किती होईल, फ्युचरमध्ये जवळपास 55 लाख एम्प्लॉयमेंट याच्यापासून तयार झालेले आपल्याला दिसेल पा. 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या की 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क सेटअप केले जाणार आहे. 2013-14 पासून सी फूड एक्सपोर्ट जे आपला डबल झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी हे पण घोषणा केलेली आहे की जी काही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी असेल याच्यामध्ये 2-3 स्टेप उचलल्या गेल्या किंवा घोषणा त्यांनी केल्यात की याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्याचं त्यांनी घोषणा केली. ती कितीपर्यंत, 3 ते 5 टन प्रति हेक्टर एवढी आपली काय झाली पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली पाहिजे. त्याच्यानंतर डबल एक्सपोर्ट आपल्याला करायचा, पण व्हॅल्यू कितीपर्यंत तर 1 लाख करोडपर्यंत आपल्याला एम्प्लॉयमेंट त्याच्यातून जनरेट करायचं आहे मत्स्य संपदा योजनामधून. तर तो एम्प्लॉयमेंट किती रोजगार तिथं तयार झाला पाहिजे, जवळपास 55 लाख एवढा एम्प्लॉयमेंट काय झाली पाहिजे, जनरेट तिथं झाली पाहिजे. नंतर अजून काय केलंय जे की न्यू क्लायमेट रिसायलेंट स्कीम, ही एक स्कीम आहे ब्ल्यू इकॉनॉमी 2.0 जी लॉन्च केली गेली होती. त्याच्यामध्ये ही नवीन एक स्कीम केली जे की क्लायमेट रिसायलेंट स्कीम म्हणून ही नवीन स्कीम आहे पा. याच्यामध्ये काय केलं जाणार, फॉर ए प्रमोटिंग क्लायमेट रिसायलेंट ॲक्टिव्हिटीज फॉर ए ब्ल्यू इकॉनॉमी 2.0. ही जी काय ब्ल्यू इकॉनॉमी आपण म्हणतो म्हणजे जे मत्स्यमारी असेल, ॲक्वाकल्चर जे काय प्रोडक्ट असतील त्या प्रोडक्टसाठी आपण ब्ल्यू इकॉनॉमी 2.0 हे घोषित केलं पा. याच्यामध्ये नवीन एक स्कीम केली जे न्यू क्लायमेट रिसायलेंट स्कीम आहे पा. ही स्कीम काय करणार, स्कीम कशासाठी, रिस्टोरेशन अँड ॲडॉप्शन ऑफ ए मेजर्स अँड कोस्टल ॲक्वाकल्चर अँड मॅरिकल्चर विथ इंटिग्रेटेड अँड मल्टी सेक्टरल अप्रॉच टू बी लॉन्च. म्हणजे जे काय क्लायमेटबद्दलचे जे काय तुम्हाला अगोदरच सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील अशासाठी ही स्कीम काय केलेली, लॉन्च केलेली न्यू क्लायमेट रिसायलेंट स्कीम पा. कोणत्या इकॉनॉमीसाठी, ब्ल्यू इकॉनॉमी 2.0 पा. पुढे गेल्यानंतर पा अजून काय केलंय, याच्यामध्ये अजून एक टार्गेट ठेवलं गेलं जे आत्ता पाठीमागं सांगितलं होतं पा, टार्गेट फॉर लखपती दिदीज टू बी एनहान्स फ्रॉम 2 करोड टू 3 करोड. पहिलं 2 करोड टार्गेट होतं,
आपल्याला 2 करोड ज्या दिदीज असतील म्हणजे ज्या महिला असतील रुरल भागामधल्या ज्या SHG मधल्या महिला असतील त्यांना आपल्याला 2 करोड पर्यंत आपण टार्गेट ठेवलं होतं. 2 करोड पर्यंत महिलांना आपल्याला लखपती करायचे असं टार्गेट होतं पहिलं. नंतर ते टार्गेट वाढून 2 करोड पासून 3 करोड पर्यंत गेलेलं आहे. 3 करोड पर्यंत ठेवलेलं आहे. नियरली 1 करोड वुमेन असिस्टेड टू बिकम अ लखपती दिदी. आतापर्यंत 1 करोड जे काय महिला असतील त्यांना काय केलेलं आहे, लखपती बनवलेलं आहे. लखपती बनवलेलं आहे. याच्यामध्ये 83 लाख SHGs म्हणजे जे काही आपण बचत गट म्हणतो महिलांचा जो बचत गट असतो सेल्फ हेल्प ग्रुप, 83 लाख सेल्फ हेल्प ग्रुप जे असतील याच्यामधल्या जवळपास 9 करोड ज्या वुमेन असतील यांना वेगवेगळ्या याच्यातून रोजगार देऊन लखपती बनवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 1 करोड महिलांना लखपती बनवलेलं आहे. 2 करोडचं आपलं टार्गेट होतं ते आता टार्गेट 3 करोड पर्यंत गेलेलं आहे. 3 करोडचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या काय महिला असतील त्या रुरल महिला ज्या असतील त्यांना जवळपास 3 करोड महिलांना आपल्याला काय बनवायचं, लखपती बनायचे. वेगवेगळ्या याच्यामधून वेगवेगळ्या उद्योगांमधून आपल्याला त्यांना काय बनायचं, लखपती बनायचे. टार्गेट लक्षात ठेवायचा प्रश्न त्याच्यावर असेल. 2 करोड पासून टार्गेट केलेलं आहे 3 करोड पर्यंत. आतापर्यंत 1 करोड महिला लखपती बनलेल्या आहेत. पुढं नंतर महात्मा गांधी मनरेगा, ज्याच्यावरती प्रश्न फेवरेट प्रश्न आहे AFOचा. मनरेगा जे काय मनरेगा असेल जी स्कीम याच्यासाठी त्यांनी अलोकेशन वाढवलेलं आहे. अलोकेशन किती केलं यावर्षी, 86,000 करोड रुपये दिलेले आहेत. कशासाठी, मनरेगासाठी. मनरेगा म्हणजे काय, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. ही जी मनरेगा स्कीम आहे याच्यासाठी 86,000 करोड रुपये आत्ताच्या बजेटमध्ये दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये मागच्या बजेटपासून म्हणजे 2023-24चं जे बजेट होतं त्याच्यापासून जवळपास 26,000 करोडनी हे बजेट वाढवलेलं आहे. 26,000 करोडनी हे बजेट वाढवलेलं आहे, जे की आत्ता 86,000 करोड रुपये झालेले आहेत. 86,000 करोड. पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर अजून काय, तर अजून ॲडिशन इन ॲग्रिकल्चर सेक्टर अँड बुस्टिंग फार्मर इन्कम. याच्यामध्ये वेगवेगळे जे काय घोषणा झाल्या ते पण पाहूया. तर पहिलं म्हणजे पोस्ट हार्वेस्ट जे काय आपला लॉस होतो आपण जे 10% म्हणतो 10% लॉस म्हणजे खूप मोठा लॉस आहे. तर हे जे पोस्ट हार्वेस्ट लॉस होतो याच्यासाठी आपल्याला प्रायव्हेट सेक्टर असू द्या पब्लिक सेक्टर असू द्या यांची इन्व्हेस्टमेंट आपण करण्यासाठी काय करणार आहे, प्रमोट करणार आहे. फर्दर प्रमोशन ऑफ ए प्रायव्हेट अँड पब्लिक इन्व्हेस्टमेंट इन द पोस्ट हार्वेस्ट ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग प्रायमरी आणि सेकंडरी प्रोसेसिंग अँड मार्केटिंग अनाऊन्स केलं गेलं. प्रायव्हेट आणि त्याच्यानंतर पब्लिक जे काय तुमचे गव्हर्नमेंट कंपन्या असू द्या प्रायव्हेट प्लेयर असू द्या अशांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येणार आहे. कशामध्ये, पोस्ट हार्वेस्ट ज्या काय ॲक्टिव्हिटीज असतील ज्याच्यामध्ये प्रायमरी पोस्ट हार्वेस्ट ॲक्टिव्हिटीज असतील किंवा सेकंडरी पोस्ट हार्वेस्ट ॲक्टिव्हिटीज असतील, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये प्रायव्हेट प्लेयरसुद्धा आपल्याला दिसतील आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट प्लेयरसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. नंतर अजून काय केलं, डायरेक्ट फायनान्शियल अजून काय सांगितलं गेलं, जी किसान सन्मान योजना आहे, किसान सन्मान जी योजना आहे आत्तापर्यंत डायरेक्ट फायनान्शियल असिस्टंट किती करोड फार्मर लोकांना केलं, 11.8 करोड फार्मर लोकांना आत्तापर्यंत PM किसान सन्मान जी योजना असेल याच्यामधून लाभ भेटलेला डायरेक्ट फायनान्शियल असिस्टंट भेटलेलं आहे. नंतर जे काही क्रॉप इन्शुरन्स असेल, क्रॉप इन्शुरन्स टू द 4 करोड फार्मर्स अंडर PM फसल विमा योजना. अजून काय सांगितलं, जे काही निर्मला सीतारामन असन अजून यांनी काय सांगितलं बजेटमध्ये की आत्तापर्यंत 4 करोड फार्मरला क्रॉप इन्शुरन्स भेटलेला आहे. कोणत्या योजनेच्या अंडर, PM फसल विमा योजनेच्या अंडरमध्ये. त्याच्या पुढे गेल्यानंतर ऑइल सीडचं आपण आत्ताच पाहिलं की आपल्याला अशी एक घोषणा केली गेली की आपल्याला ऑइल सीडमध्ये काय बनायचं, आत्मनिर्भर बनायचं. त्याच्यामध्ये त्यांनी क्रॉप पण सांगितलेले आहेत. पुढे गेल्यानंतर अजून कोणत्या गोष्टी सांगितल्या, जे की आपला नॅनो युरिया आलता तशाच प्रकारे नॅनो DAP सुद्धा आलता. ह्यो नॅनो DAP जो होता ह्यो सगळ्या क्रॉपला, व्हेरियस क्रॉप ॲप्लिकेशन ऑफ ए नॅनो DAP ऑन व्हेरियस क्रॉप, सगळ्या क्रॉपला वापरला जाणार आहे, अप्लाय केला जाणार आहे. टू बी एक्सपांडेड इन ऑल ॲग्रो क्लायमेटिक झोन्स. वेगवेगळ्या क्रॉपसाठी हे अप्लाय केलं जाणार आहे, परंतु काही लिमिटेशन होते, काही ॲग्रो क्लायमेटिक झोनमध्ये याला परवानगी नव्हती. आता सगळ्या ॲग्रो क्लायमेटिक झोनमध्ये याला काय केलं जाणार, एक्सपांड केलं जाणार आहे. कशाला, नॅनो DAPला नॅनो DAPला. पुढं निर्मला सीतारामनने मेन्शन दॅट द प्रधानमंत्री किसान संपदा योजना बेनिफिटेड
प्रधानमंत्री किसान संपदा जी योजना असेल, बेनिफिटेड 38 लाख फार्मर्स अँड जनरेटेड 10 लाख एम्प्लॉयमेंट. म्हणजे त्यांनी हे सांगितलं, जी की आम्ही प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणली होती, याच्याद्वारे 38 लाख फार्मरला काय झाला, बेनिफिट झाला आणि जवळपास 10 लाख एम्प्लॉयमेंट रोजगार तिथं तयार झालेत. 10 लाख रोजगार तिथं काय झालेत, तयार झालेत. पा अजून काय सांगितलं फायनान्स मिनिस्टरनी, हे पण सांगितलं, जी की इनाम आपली जी स्कीम असेल, ती इनाम जी असेल, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट हॅज इंटिग्रेटेड किती मंडीज आपल्या इनाममध्ये आल्या, 1361 आत्तापर्यंत काय झालेलं आहे, इनामच्या स्कीमच्या अंडरमध्ये ह्या मंडीज आलेल्या आहेत. याच्यामधून अँड इज प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस 1.8 करोड फार्मर्स विथ ट्रेडिंग व्हॅल्यू 3 लाख करोड. पा ज्या काही आत्तापर्यंत ज्या मंडीज होत्या, ज्या काही APMC आपण ज्याला म्हणतो, पा ह्या इनामच्या अंडरमध्ये 1361 आपल्या ज्या काही ऑल ओव्हर कंट्रीमधल्या 1361 मंडीज ज्या असेल त्या इनामच्या अंडरमध्ये आला. याच्यामुळे झालं काय, जवळपास 1.8 करोड लोकांना म्हणजे जे फार्मर्स असतील त्या फार्मर्सला सर्व्हिस भेटलेली. पा आणि त्याच्यामधून जे काही 3 लाख करोडचा आत्तापर्यंत व्यवहार झालेला आहे, 3 लाख करोडचा, एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार झाला. 3 लाख करोडचा 1361 मंडीत झाल्या, 3 लाख करोडचा व्यवहार झाला आणि जवळपास 1.8 करोड लोक, त्या जे लोक म्हणजे शेतकरी जे असतील त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. पा याच्यातले आकडे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पा पुढे गेल्यानंतर अलोकेशन्स काय काय कशासाठी किती किती पैसे दिलते. थोडक्यात PM किसान सन्मान निधी यांना सेम काय केलेलं आहे, अलोकेशन ठेवलेलं आहे 60,000 करोड. त्याच्यानंतर फिशरी जे डिपार्टमेंट आहे, आत्ताच आपण पाहिलं 2584.50 करोड एवढे काय केलेले पैसे दिलेले आहेत या 2024-25च्या फायनान्शियल इयरमध्ये, की कोणत्या डिपार्टमेंटसाठी, फिशरी डिपार्टमेंटसाठी. नंतर ॲनिमल हजबंडरी जे काय डेअरी सायन्स असेल, या डेअरी सायन्ससाठी जवळपास 4521.24 करोड एवढे पैसे दिलेले आहेत. इन्क्रीज ऑफ ऑलमोस्ट 200 करोड वेन द ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस बजेट. जे काही प्रिव्हियस बजेट होतं यांच्यापेक्षा 200 करोड रुपये वाढवलेले. 4521 करोड याच्यामध्ये काय केलेले आत्ता सध्याच्या याला अलोकेट केलेले आहेत. याच्यामध्ये एक्झिस्टिंग स्कीम्स इन्क्लुडिंग द राष्ट्रीय जेवढ्या काही स्कीम चाललेल्या आहेत AHDSच्या त्या स्कीम, त्याच्यानंतर याच्यामध्ये राष्ट्रीय गोकुल मिशन येते, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन येते, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॉर डेअरी प्रोसेसिंग अँड ॲनिमल हजबंडरी, हे सगळे इन्क्लूड आहेत. यांच्यासाठी जवळपास 4521.24 करोड एवढे पैसे दिलेले आहेत. मागच्या बजेटपासून 200 करोड रुपये वाढवलेले आहेत. त्याच्यानंतर जी PLI स्कीम आहे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, ही जी स्कीम आहे याच्यासाठी 6200 करोड रुपये दिलेले आहेत, जे की पहिले 4645 करोड रुपये दिले होते पहिल्या मागच्या वर्षी, ते आता किती केले 6200 करोड रुपये. नंतर सोलार पॉवर ग्रीड याच्यासाठी 8500 करोड रुपये दिलेले आहेत. पाठीमागच्या वर्षी 4970 करोड रुपये दिले होते. सरकारचा जास्तीत जास्त भर सोलार एनर्जीवरती, त्याच्यामुळे पैसे पण वाढवलेले आहेत, 8500 करोड रुपये केलेले आहेत. नंतर नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन जे असेल याच्यासाठी 600 करोड रुपये दिलेले आहेत. पाठीमागच्या वर्षी 297 करोड होते. म्हणजे सरकार जास्त करून जे काही जास्तीत जास्त आपल्याला लाईट जे असेल त्या लाईटचा जो काय खर्च होता आपला पेट्रोल डिझेल वगैरे या गोष्टी असतील, याच्यापेक्षा त्यांनी काय केले, नॅशनल ग्रीन हायड्रोजन असे मिशनवरती जास्तीत जास्त खर्च करवण्याचं ठरवलेलं आहे. सोलार पॉवरला 8500 करोड दिलेत. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनला सुद्धा 600 करोड रुपये दिलेत. मागच्या वर्षी ते 297 करोड रुपये होते फक्त. तर या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या इंटरिम बजेटविषयी, जे काही ॲग्रिकल्चरमध्ये ज्या आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला जे काही नंबर्स असतील ते नंबर्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे, ज्याच्यामध्ये एकदम सोपे सोपे पॉईंट आहेत. किती मंडीज याच्या इनामच्या अंडर आल्या, त्याच्यानंतर व्यवहार किती झाले काय, त्याच्यानंतर आत्तापर्यंत PM किसान संपदा योजना असेल, त्याच्यानंतर फसल विमा असेल, किती लोकांना किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला, या गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या निर्मला सीतारामनकडून, तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर हे होतं आपलं इंटरिम बजेट. धन्यवाद. थँक्यू.